साईनाथ वादनी देवान हरे मंगल जगधर्मम स्वस्तेना इंद्र दशरथा गणेना पुकार स्वदेवा दीनता रक्ष हरितरियम मम आत्मनः श्रुति स्मृति प्रारब्ध पुण्य फल अभिवृद्धि प्राप्ति अर्थम व्यावहारिक कल्याणी प्राप्ति अर्थम श्री सद्गुरु साईनाथ देवालय देवालय रक्षा वंदना जय देव जय मंगलमूर्ति श्री मंगलमूर्ति जय कामना कृते जय देव शिर्डी माझ पंढरपूर साई बाबा भक्ति चंद्र भागा भाव कुंडलिक गावा कुंडलिक गावा भाव कुंडलिक गावा याव याव अंगे जन करू बाबा श्रीवंदन साई श्रीवंदन करू बाबा श्रीवंदन गणमने बाबा साई धाव धाव माझे आई धाव माझे आई माझे आई नवीन कंगन वंदिन चरण डोळ्यान साई बाबा की शिर्डी की राजा की ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री साईनाथ महाराज की जय। बाबांच्या याच्यावर खूप मोठी आळी हिरवी त्याच पुढे लाईनला बघा तिथं नाही त्याच्या पुढच्या लाईनला गुरु साईनाथ महाराज की जय। जोरदार गजल झालाच पाहिजे सगळ्यांचा। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज। यानंतर नगरसेवक योगी यानंतर श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। प्रत्येक जण नव्या उत्साहात त्या नवी भावनांसह उपस्थित असतो आणि ते कर्तव्य करून आपण बऱ्याच वर्षांपासून करतो। खूप शुभेच्छा सगळे मोठ्याने सरकारने सगळे बोलतील खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जय। ओम साईराम। आपल्या श्री साईनाथ परिवार ट्रस्टच्या वतीने गेल्या 20 वर्षापासून नगर ते शिर्डी पायी यात्रा काढण्यात येते, पायी यात्रेचं आयोजन करण्यात येते आणि या श्रावण मासाच्या निमित्ताने आपल्याकडनं कुठेतरी गुरुवर्यांची सेवा करावी, आपण गुरूंच्या सानिध्यात असावं आणि आपल्याकडं देवाची आणि आपल्या धर्माची या माध्यमातून सेवा करावी, या चांगला असा धार्मिक असा मानस घेऊन आपलं संपूर्ण साईदास परिवार गेल्या अनेक वर्षापासून ही यात्रा आयोजित करीत आहे। आम्ही देखील दरवर्षी नगर ते पंढरपूर या यात्रेला जात असतो, त्यामुळे आम्हाला या मार्गाची म्हणजे जी काही गोडी असते या मार्गाचा जो काही आनंद असतो पायी चालण्याचा आणि साधू संतांच्या संगतीत राहण्याचा आणि त्यांच्या संगतीत राहण्यातून आपल्याला जो गुरूंचा प्रसाद आणि जो आशीर्वाद मिळतो तो विलक्षणीय आहे आणि जो जातो जो स्वतः अनुभव घेतो त्याला त्याची प्रचिती येते। आम्ही देखील त्याची प्रचिती दरवर्षी घेत असतो। तसेच आपण दरवर्षी झालेले आहे। आपण
अहिल्यानगर ते शिर्डी साईबाबा 4 दिवसाची पायी दिंडी आपण सर्वजण आयोजित करतो. 2016 पासून ती सलग 10 दिवस 10 वर्ष आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. सुरुवातीला या शहराचे माजी आमदार व मंत्री अनिल राठोड साहेब यांच्यासोबत आम्ही नेहमी या कार्यक्रमाला यायचो. आज इथं आल्यावर परत त्यांची आठवण झाली आणि भैया नेहमी सांगायचे की शहरात शांतता हवी आहे. शहरात शांतता असली तर आपला व्यापार व बाजारपेठ पण देखील पुढे जाते आणि आर्थिक परिस्थिती शहराची चांगली राहते. आणि आज आपण जे काम करताय समाजाला दिशा देण्याचं काम करतायत म्हणून आपल्या ट्रस्टचे मी स्वागत करतो. आपल्या धर्मात आपल्या भगवद्गीता देखील सांगितलेलं आहे, जो देवाला मानतो तो देखील हिंदू आहे, जो देवाला नाही मानत तो देखील हिंदू आहे. पण आपण सर्वजण आपण कर्माने बांधलेले, कर्म आपल्याला कामी येतात. आपण जे काही चांगलं काम करतो तेच कर्म एखादा माणूस जे जातो त्याच्यानंतर त्यांनी कमवलेलं कर्म, त्यांनी केलेलं कर्म, केले माणसं हेच आपल्या तोंडी येते. म्हणून माणूस कोणीही सोबत काही घेत नाही. म्हणून तुम्ही ज्यावेळेस साईबाबाला पायी जातात तर तुम्हाला देखील एक समाधान राहील. जरी तुम्ही कोटी रुपये नसेल कमवणार आहे 4 दिवसात, पण देवासाठी पायी जाणं एक समाधान राहतं की आपण एक आध्यात्मिक एक भावनेने चांगल्या भावनेने पुढे जातो. भाऊ जाधव एवढे नगरसेवक मिळाले साईनाथ परिवाराचं 30वा वर्षी असून आम्हाला नगर शहरात जेवढ्या पालख्या जातात शिर्डीला ते आम्ही नगरमध्ये साईनाथ परिवाराच्या तर्फे आम्ही त्यांचं स्वागत करत असतो. आम्हाला एक दरवर्षी का होतं पालखी आली की आम्हाला प्रश्न पडतो कारण येतात. आमची एक इच्छा आहे की ओपन स्पेस महानगरपालिकेतून भेटावा आणि मला 100% गॅरंटी की आता धनो हो महापौर आहे त्यातून नक्की मार्ग काढतील. ओम साईराम. आम्हाला नेहमी काय सरकार ओम साईराम. आम्हाला खरं ठेवण्यासाठी जागा नव्हती, ते धनु भैयाने ती जागा उपलब्ध करून दिली. त्यांचं साईराम बरोबर आपल्या साईनाथ परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दरवर्षी निघणाऱ्या साई हॉस्पिटल या ठिकाणी पूजन झालेलं आहे आणि मला अभिमान आहे, आनंदाची गोष्ट आहे. या पालखीचं हे 23वा वर्ष आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जे सहकारी मित्र बंधू जाधव, माझे मित्र आणि सहकारी नगरसेवक गुजरातची गाडे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे युवा नगरसेवक रुपेश भैया यांचे उपस्थित असणारे आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मुले मित्र गणेश बोर्डे, आमचे मित्र अभिषेक नारायण, साईनाथ परिवाराचे मी साईनाथ परिवाराचा सदस्य आहे. त्या परिवाराचे साहेब बोर्डे साहेब, शिंदे साहेब, बनसोडे साहेब, दिवाळीजी, चौधरीजी, मंत्री साहेब या सगळ्यांची मनापासून आभार मानतो. सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या मंडळाताई, उपस्थित सर्व साई भक्त महिला, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ मंडळी. म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की हे माझं इथे येण्याचं 14 वर्ष आहे. गेल्या 4 वर्षापासून सातत्यानं साईनाथ परिवाराच्या पालखीच्या व्यक्ती मला यायचा सन्मान त्या ठिकाणी मिळत असतो. 2023 आणि 24 मी शिर्डीला सुद्धा त्यांना भेटायला त्या ठिकाणी गेलो. मागच्या वर्षी साईबाबा ट्रस्ट आणि साईनाथ परिवाराच्या वतीने ऑगस्ट महिन्यामध्ये मोठा साई पेठेचा कार्यक्रम होता. त्यामुळे मागच्या वेळेस मला यायला शक्य झालं होतं. म्हणजे बाबांचे विचार आपल्या सर्वांना लोकांमध्ये पोहोचवायचे आहे. आपण सगळे नशिबान, कारण आमच्याकडे एक म्हण आहे की नशीब लागतं साई भक्त होण्यासाठी, कारण साई भक्त होणे कोणाचे नशिबान. साईबाबांचे विचार आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. गेल्या 23 वर्षापासून आपण सातत्यानं नगर ती शिर्डी आपण दिंडी काढत आहात. उपस्थित सर्व मान्यवरांना मी एवढंच सांगतो की कुठलेही राजकीय व्यासपीठ नसतो, आध्यात्मिक व्यासपीठ. साईबाबांनी जो मंत्र आपल्याला दिला हक्का माली एक आणि श्रद्धा आणि सबुरी, श्रद्धा आणि सबुरी हे 2च शब्द जर आपण आपल्या आयुष्यामध्ये केले
तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारची अडचण आपल्या मुलालाच आपल्या आयुष्यामध्ये होणार इतकं महत्त्वाचं आहे. जगाच्या पाठीवर दोन शब्द श्रद्धा आणि सबुरी म्हणजे इतके महत्त्वाचे असतात. तुमचे मित्र दत्तासेन चालू आहे ते मी ते सांगतो की आपणही सगळ्यांनी श्रद्धा सबुरी जर ठेवली तर निश्चितच मी गेल्या 3 वर्ष या ठिकाणी माझी नगर सेवक म्हणून येईल. आज आपल्यासमोर उपमहापौर म्हणून पद आज आहे तुझं नाही. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पद असतं ते साई भक्त. कुठल्याही क्षेत्रात आपण जर काम करत असतो तरी आपण अध्यात्माशी आपली नाळ जुळलेली असली पाहिजे. आपले जे संस्कार आहे, आपली जी सनातन संस्कृती आहे ती खरं म्हणजे आपण पुढे नेली पाहिजे. आपण लोकांना सांगितलं आपण भाग्यवान आहोत. आपण यामध्ये आज तुम्हाला माहीत आहे या आमुष आहे, गटारे आमुष आहे. बरेच जण बाहेर कुठेतरी फिरत असतात परंतु आज आपण बाबांच्या सानिध्यात बाबांच्या एका चांगल्या कार्यक्रमात आपण सगळेजण भेटलेलो आहोत. अजून या निमित्त एक साई भक्त म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगितलं की आपण लवकरच एक अभियान राबवू आणि बाबा मला साई चरित्र करा. आपण या शिरीला जातात तर निश्चितच मला सांगणं असेल आपण साई चरित्र आपल्या घरामध्ये असतं. आपलं त्याचं पठण असतं, आपलं जर मनन चिंतन असतं आपण ते लोकांना सांगितलं. हेच मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. राजकारणामध्ये मध्ये येतात जातात. आज मला संधी आहे त्या बाबाची कृपेने इथं बसलेले माझे सहकारी असतात हे त्या पदावर जातात. परंतु राजकारणामध्ये काम करत असताना आपण जर आध्यात्मिक आपलं जर हे जर ठेवलं, आपला जर बेस आपण आध्यात्मिक ठेवला तर मी असं सांगू इच्छितो की ही इच्छा आपली राहत नसते. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गातलं नंदनवन साई बन. साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई पण.